उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर मनसेमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। शिवतीर्थवर राज ठाकरे यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक झालेली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी राज ठाकरे यांनी मतदार पत्रिकांमधील घोळाकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या। तर सचिव, उपसचिव, उपाध्यक्षांच्या नेमणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगावकरांनी दिली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे युतीकरिता सकारात्मक आहेत, त्यामुळे ते कुठलाही निर्णय घेऊ शकतात असं त्यांनी म्हटलंय। अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेले नाही। मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजे, ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल की अजून तशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं नाही। त्या युतीच्या घोषणेसाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाईल का? अरे आमचा गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना। मग नाही, गुढीपाडवा बराच लांब आहे, अजून दसरा जवळ आलाय। तो पण मुहूर्त आहे आणि ती त्यांची भूमिका मांडत असतं। त्यांची भूमिका ते काय बोलतात ते परवा आम्ही पण ऐकू। दसऱ्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो। त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल। जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो। त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसत नाही।